सुयोग, माझा आवाज येतोय क्लिअर? एनी डिस्टर्बन्स? Yes, sir. No, sir. मृदुल, काही आवाज येतोय? डिस्टर्ब वगैरे, हवा, फॅन असं काही? ओके, ग्रेट. सो मॉर्निंग आपण डिस्कस केलं होतं ओव्हर लोडिंग रिलेटेड, की एकाच क्लासमध्ये सेम नावाची मेथड पण डिफरंट टाइप और साइज ऑफ आर्ग्युमेंट, दॅट इज कॉल्ड ओव्हर लोडिंग. आणि आता आपण बघणार आहोत, वी विल डिस्कस रिगार्डिंग ओव्हर रायडिंग. फरक काय आहे याच्यामध्ये? एक छोटासा फरक आहे, तो आपण डिस्कस करूया. मी नोटपॅड प्लस प्लस ची स्क्रीन शेअर करत आहे, तिथे आपण अगोदर एक्झाम्पल समजून घेऊया की काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. डायनामिक डायनामिक पॉलिमॉर्फिझम, डायनामिक पॉलिमॉर्फिझम त्याच्यामध्ये येतो. डायनामिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? विच मेथड should execute it is not decide 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 at compile time, it is decide at run time. म्हणजे ऍप्लिकेशन रन आहे तुमची, तेव्हा समजेल की एक्झॅक्टली कोणती मेथड एक्झिक्यूट व्हायची. आतापर्यंत ओव्हर लोडिंग मध्ये कंपायलर मॅच करायचा की कोणत्या टाईपचे आणि किती साईज आहे आर्ग्युमेंटची, त्याच्या बेसिसवर कंपायलर आयडेंटिफाय करत होता की मल्टिपल मेथड पैकी कोणती मेथड एक्झिक्यूट करायची आहे. पण आता डायनामिक पॉलिमॉर्फिझम मध्ये तसं होणार नाही. डायनामिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, की रन टाइमला डिसाइड होईल की कोणती मेथड एक्झिक्यूट करायची. आणि असं का, त्याचं रिझन काय आहे, तर आता आपण ते चेक करूया की काय रिझन आहे की कोणती मेथड एक्झिक्यूट होईल, ते रन टाइमला का डिस्कस होतं, का तो एक्झिक्यूट होतो. तर याच टर्मला आपण म्हणतो मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हर रायडिंग. मेथड ओव्हर रायडिंगची डेफिनेशन काय आहे, तर same method in different 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 derived classes uses that called derived that called method overriding. Okay, same method in different derived class uses that method called overriding. आता इथे एक एक्झाम्पल बघा, क्लास बँक, दूसरा ही एक क्लास आहे ICICI बँक. इथे एक मेथड बनवत आहे मी, पब्लिक void deposit let's see, आणि इथे एक्सटेंड बँक हा करतोय मी, आणि सेम मेथड पब्लिक void deposit money deposit in ICICI
आय बँक सिसो बँक डिपॉझिट. बघा, ओव्हर रायडिंग मध्ये फरक असा आहे की हा माझा पॅरेंट क्लास आहे आणि पॅरेंट क्लास मध्ये जी मेथड आहे, सेम मेथड जर का मी त्याच्या चाइल्ड मध्ये म्हणजे डिराइव्हड मध्ये जर सेम मेथड वापरली तर याला म्हणतात ओव्हर रायडिंग. काय फरक आहे ओव्हरलोडिंग आणि ओव्हर रायडिंग मध्ये? ओव्हरलोडिंग मध्ये एकाच क्लासमध्ये सेम मल्टिपल मेथड घ्याव्या लागतात डिफरंट पॅरामीटर मध्ये, आणि इथे ओव्हर रायडिंग मध्ये काय फरक आहे? तर ओव्हर रायडिंग मध्ये हाच फरक आहे की सेम मेथड आहे, पॅरामीटर वगैरे काही डिफरंट नसणार आहे, काहीही डिफरन्स नसणार आहे. फक्त जी मेथड बेस क्लास मध्ये आहे तीच मेथड तुमची याच्यामध्ये असायला पाहिजे डिराइव्हड क्लास मध्ये. जी पॅरेंट मध्ये आहे तीच डिराइव्हड मध्ये. चेक करा सर एकदा हा पण कोड. इथे हा, एरर नाही का येणार? नाही येणार, एकच मिनिट. हा, थोडं बाहेर काम होतं, त्याचा डिस्टर्बन्स आहे. ओके, नाव इज फाईन. आवाज येतोय माझा? हो सर. हा मृदल, तनू, मला विचारा काय डाऊट आहे तुमचा एक्झॅक्टली. सर म्हणजे पॅरेंट आणि चाइल्ड क्लास कनेक्टेड आहेत, मग तिथे सेम मेथड यूज केल्याने एरर येईल का? नाही, त्याला ओव्हर रायडिंग असं टर्म म्हणतात. तर आता आपण तो चेक करूया एकदा, ठीक आहे? मी प्रॅक्टिकली तर मी इंटेलिजे ओपन करत आहे आणि तुम्हाला हा जो आहे हा दाखवून देतोय. वैष्णवी, आज पर द डेफिनेशन काही कन्फ्युजन आहे का दोन्ही ओव्हर रायडिंग आणि ओव्हरलोडिंग मध्ये? समजायला काही असं अवघड जात आहे? नाही सर. आणि आता ह्याची प्रॅक्टिस तुमची भरपूर होणार आहे, कारण डिझायनिंग तुम्ही आता प्रॅक्टिस जी आहे डिझायनिंगची पॉलिमॉर्फिझम झाल्यानंतर करू शकता, आणि रिअल टाइमला हा कसा वापरायचा, कुठे वापरायचा, याच्या गोष्टी तुम्हाला करता येतील. फायनल तुमचा एक चॅप्टर बाकी आहे डिझायनिंग साठी लागणारा मस्ट, आणि तो म्हणजे अब्स्ट्रॅक्शन, जो की आपण उद्या घेणार आहोत. आणि अब्स्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही 100% प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे डिझाईन करू शकता, जे की मी तुम्हाला काही एक दोन एक्झाम्पल देणार आहे. आणि मग तिथे तुम्हाला कळेल की खरंच ओव्हर रायडिंग कुठे वापरायची, काय युजफुल आहे ओव्हर रायडिंग, ते सगळं तुम्हाला कळायला लागेल, कारण की उद्या आपण इंटरफेस आणि अब्स्ट्रॅक्शन घेणार आहोत. हे मेथड रन केल्यावरती व्हॅल्यू कोणती घेणार मग? हा, तर हेच डिपेंड आहे. मग तुम्हाला हेच सांगायचं आहे की याने नेमकी कोणती मेथड एक्झिक्यूट केली पाहिजे. तर कंपाईल टाइमला हा आयडेंटिफाय करू शकत नाही, रन टाइमला. म्हणूनच हा रन टाइमला म्हणजे डायनामिकच घेतो तो. तर ते आपल्याला बघायचं आहे.
मी स्क्रीन शेअर करत आहे आय जे ची. तुम्ही विजिबल आहे का एकदा कन्फर्म करा. पॉलिमॉर्फिझम मध्ये तुमचं स्टॅटिकचं झालेलं आहे. मला अजून एक ह्याच्यामध्ये बनवावं लागेल. न्यू पॅकेज आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये ओव्हर रायडिंग. काही डिस्टर्बन्स असेल तर मला सांगा, कारण की फॅनचा आवाज असा मला वाटतो की डिस्टर्ब होतोय. तुम्हाला काही नाही आवाज सर, येतोय तो का सर? इतका नाहीये. नाही, ठीक आहे. ओव्हर रायडिंग मध्ये मी एक सिंपल जो आता एक आपण क्लास बनवलेला आहे तुमच्या समोरच एक आपण जो एक्झाम्पल घेतला तोच घेऊया. लेट्स सी बँक. आणि एक मेथड घेतलेली आहे इथे मी पब्लिक. स्क्रीन दिसत आहे ना माझे? पब्लिक वॉइड हो डिपॉझिट सर. साऊंड बँक डिपॉझिट मेथड विल एक्झिक्यूट. ठीक आहे. अँड क्लास ICICI बँक extends bank same public deposit sound ICICI bank deposit method with. ठीक आहे बघा. आता याला मी एक तिसरा क्लास बनवतोय जे की कॉल करण्यासाठी वगैरे. ओव्हर रायडिंग एक्झाम्पल. तुम्हाला जर का या ICICI बँक मध्ये जर करायचं असेल तर काही हरकत नाहीये माझी. मेन मेथड आपण व्हेरिएबल घेऊया बँक इक्वल टू न्यू बँक आणि बँक डॉट डिपॉझिट. कोणती मेथड एक्झिक्यूट होईल मला सांगा. कोणत्या क्लास मधली मेथड एक्झिक्यूट होईल? मला वाटतंय आयसीआयसीआय बँक, बिकॉज नाही, पॅरेंट क्लासचे एक्झिक्यूट होईल कदाचित. ओके ठीक आहे, एक्झिक्यूट करून बघूया. बरोबर, पॅरेंट जो क्लास आहे बँकवाला त्याची झाली. बघा आपण मी जर का आता इथे असं केलं न्यू ICICI बँक, आता कोणते एक्झिक्यूट व्हायला पाहिजेत? ICICI बँक. चेक करा. येस. आणि याला रन टाइप किंवा डायनामिक का म्हणतात की हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट आपण प्रोग्राम रन होताना सुद्धा डिसाइड करू शकतो. म्हणजे कंडिशन लावून की आपल्याला नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता तुमच्याकडे एक स्वॅपिंग मशीन आहे उदाहरणार्थ, रिअल टाइम मध्ये स्वॅपिंग मशीन आहे. आता स्वॅपिंग मशीन मध्ये काय फक्त ICICI बँकचे क्रेडिट कार्ड चालणार आहेत का, किंवा डेबिट कार्ड चालणार आहेत का, की ऑल बँकेचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चालतील? ऑल All. बँकेचे. मग तुम्ही हे डिसाइड कसं करणार की कोणत्या कोणत्या बँकेचा तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायचा आहे? हा तर रन टाइमच होईल ना. तर त्यावेळेस काय केलं जातं, आपण स्टोअर करतो पॅरेंट वाला, पण हा जो न्यू असतो ना, जर का इथे आपण इफ एल्स कंडिशन लावतो, म्हणजे एक छोटस स्विच केस जर केलं ना तरी तुम्हाला ते इनफ आहे की जर का ICICI बँकेचं जर असेल तर आपण इथे ICICI बँकेचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. जर का इथे SBI बँकेचं क्रेडिट कार्ड असेल तर आपण इथे SBI बँकेचा ऑब्जेक्ट पास करणार. अशी एक आपण मेथड बनवतो इथे.
एक सिंपलशी अशी मेथड असते आणि त्याला एक्झिक्यूट करतो. पण ठीक आहे, बोलल्यापेक्षा मी तुम्हाला सांगूनच देतो ना, आहे ना. पब्लिक, मी इथे बँक जो आहे तो ऑब्जेक्ट रिटर्न करतोय, बँकचा ऑब्जेक्ट. आणि स्वाईप कार्ड थोडस बाउन्स होत नाहीये ना जर का मी हे बनवलं तर, कारण की तुम्हाला आज असं होतं की एवढंच सांगायचं बस, एक्स्ट्रा नाही नाही. बाउन्स वगैरे तर होत नाहीये ना असं काही, नाही. वैष्णवी? नाही सर. ओके. तर आता मी काय करणार आहे की मी असं स्विच केस लावतो इथे. फॉर एक्झाम्पल, स्विच केस आपलं आपण जे मिनिट ड्रेवन अगोदर शिकलं होतं. इथे मी घेतो इंटिजर बँक आय डी. जर का 1 असेल तर मी इथे सांगून पण देतो त्यांना की सी आउट. तर SBI 1 असेल तर SBI सपोज समजा, 2 असेल तर HDFC, आणि 3 असेल तर बँक ऑफ बडोदा, असं फॉर एक्झाम्पल. आणि इथे मी काय करतो, या स्विच केस मध्ये ना हा बँक आयडी पास करतो. आणि इथे काय करतो की केस केस जर 1 असेल तर मी रिटर्न करतोय न्यू एसबीआय बँक. पण तो SBI बँकचा क्लास माझ्याकडे नाहीये, मी तो क्लास बनवेल ना आता, किंवा माझ्याकडे आता जो आहे तो घेऊ. सगळ्यात अगोदर मी माझ्याकडे कुठला क्लास आहे, ICICIचा आहे, तर मी ICICI बँकेचा घेतोय. बघा, मी घेतला हा. ब्रेक द्यायची गरज नाही. केस 2 माझ्याकडे आता दुसरं तर नाहीये, पण मी बनवतो हा थोड्या वेळात. याला SBI घेतो मी, एस बी आय न्यू एस बी आय बँक. मी बनवेन याला न्यू SBI बँक. केस 3 मी HDBC केलं, HDFC केलं. 3 रिटर्न न्यू HDFC बँक. ठीक आहे, बघा आता. आणि माझ्याकडे क्लासेस नाहीयेत, तर मी ते क्लासेस जे आहेत ते तयार करून घेतोय. आणि तयार करायचे आहेत मला, तर एक्झॅक्टली नावाने मी तयार करतो. इथे ऑप्शन आला मला, म्हणजे मी शॉर्टकट मध्ये क्रिएट क्लास SBI बँक. ओके, ओके करून घेतला. देन अजून काय आहे, मला इथे ऑप्शन आला. कन्फ्युज होऊ नका, इथे ऑप्शन आला आणि आपण क्रिएट करून घेतलं ना की तो आपल्याला क्रिएटही करता येतो असा. SBI बँक, क्रिएट अ क्लास. हा, ओके. हा, तोही करून घेतला. आणि ही जी मेथड आहे ती मेथड जी आहे मी सगळ्या बँकांमध्ये टाकतो. जसं आपण या बँकांमध्ये टाकलं ना तसंच, फक्त मला HDFC लिहावं लागेल. HDFC समजण्यासाठी दुसरी SBI सेव्ह. सर पण इथे स्विच केस मध्ये ब्रेक कुठेच का नाही द्यावा लागला? कारण ना आपण इथे रिटर्न केलेला आहे. रिटर्न म्हणजे इथूनच वापस जाईल. जर का हा झाला तर हा रिटर्न होईल, म्हणजे थांबवायची गरज नाही प्रोग्रामला तुम्हाला, कारण इथून रिटर्न होणार तुमची मेथड. त्याच्यामुळे ब्रेक द्यायची गरज नाहीये. रिटर्न हा कीवर्ड काय करतो, इथे जर एक्झिक्यूट झाला तर इथूनच तुमची मेथड रिटर्न होणार, त्याच्यामुळे ब्रेक द्यायची गरज नाही. आता चेक करा स्वॅप मेथड मध्ये. इथून तुम्हाला युजर कडून जर काय एखादा डेटा घ्यायचा असेल, मला तर हा बँक आयडी मध्ये तर युजर कडून डेटा पाहिजे, तर मग तुम्हाला युजर कडून डेटा घेण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला चांगल्याच प्रकारचं माहिती आहे. इथे मला स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर असं घ्यावं लागेल. SC डॉट नेक्स्ट हा घेऊया.
आणि ही जी मेथड आहे, आता ही जी मेथड आहे ना, ही वाली, इथे मी हार्ड कोडेड न करता स्वाईप मेथडला कॉल करतो. स्वाईप, हो सॉरी, याला स्टॅटिक बनवावं लागेल. किंवा मग हम्म, मी कॉल केला याला, चेक करा हा कोड, एकदा रीड करा, काय चेंजेस केले, काय समजलं, काय नाही समजलं, विचार. सर पण फाईल मध्ये एरर कुठे आहे नक्की? तर फाईल मध्ये एरर कुठे आहे नक्की? एरर दिसत म्हणजे या इथल्या तरी लाईन्स मध्ये दिसत नाहीये. ते इंटीजर. नाही, ते तर इंटिजरच हवंय ना इनपुट. अरे पण मग तिकडे नेक्स्ट लाईन येणार ना. याच्यामध्ये कुणाला कन्फ्युजन आहे की मी काय केलं इथे ते थोडस? तर कन्फ्युजन नाही, पण फाईल मध्ये एरर कुठे आहे या क्लासमध्ये नक्की? नाही, तो काढतो मी एरर, डोंट वरी. काय एरर आहे, काय म्हणतो हा? ही एक मेथड आहे, क्लासचा ब्रॅकेट क्लोज. हा. हा कुठला ब्रॅकेट क्लोज झाला? हा ब्रॅकेट एक क्लोज झाला. हा याचा ब्रॅकेट आहे, हा या मेथडचा ब्रॅकेट आहे. देन हा कसला क्लासचा आहे? हा इथे एक्स्ट्रा आहे. हा काय म्हणतोय? मिसिंग रिटर्न स्टेटमेंट. ओके. फायनली जो स्विच केसच्या नंतरचा जो आहे, त्याचं म्हणणं आहे की डिफॉल्ट मध्ये तुम्ही काय रिटर्न करणार आहात. तर डिफॉल्ट मध्ये जर का काहीच नाही झालं तर मी न्यू बँकचा जो पॅरेंट आहे तो रिटर्न करेन, असं डिफॉल्ट मध्ये. स्वाईप कार्ड केलेला आहे मी. मी इथे विचारणार तुमचं काय आहे, HDFC कोणतं कार्ड आहे, 1 SBI आहे की 2 आहे का काय आहे, असं. आता आता मला सांगा की हा रन टाइमला डिसाइड होईल की कोणती मेथड एक्झिक्यूट व्हायची, की कंपायलरला अगोदरच माहित होणार आहे की कोणती मेथड एक्झिक्यूट होईल? रन टाइमला डिसाइड होईल स्विच केस नुसार. येस. म्हणून याला डायनामिक पॉलिमॉर्फिझम म्हटलं जातं. म्हणून याला डायनामिक किंवा रन टाइम सुद्धा म्हटलं जातं. आता याला एक्झिक्यूट करूया आणि चेक करूया. आता जर का मी 3 प्रेस केलं, बॉबचा पण केलंय का? HDFC चं केलेलं आहे 3 ला बहुतेक. HDFC झाला. सेकंडला याला एक करूया. 1 ला SBI नाहीये, ICICI. 2 ला SBI आहे, 2 ला SBI आणि 3 ला HDFC आहे, HDFC. तनू, काही प्रश्न आहे याच्यावर? हॅलो. No, sir. ओके. सुयोग, तुला काही कन्फ्युजन आहे याच्यावर? काही असं वाटत आहे की आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं की हा डायनामिक जो आहे, डायनामिक का म्हणतात त्याला? तर हे रिझन आहे की त्या क्लासमध्ये ज्याचा ऑब्जेक्ट असेल तो एक्झिक्यूट होईल. कळालं. तर काय तुम्हाला याची प्रॅक्टिस करता येईल? बघा, क्लासेस
क्लासेस मध्ये काहीच कोडिंग नाही केलेली. एक बँक क्लास घेतलेला आहे, डिपॉझिट मेथड. मल्टिपल क्लासेस घेतलेले, सेम मेथड मी वापरत गेलो आणि एक्सटेंड करत गेलो तो पहिला वाला क्लास. जशी आपली डेफिनेशन आहे त्याच्याही त्याने जसं आपण डेफिनेशन लिहून दिलेली तसंच केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. मग तुम्ही एक क्लास घ्या, 2 क्लास घ्या, 10 घ्या, 100 घ्या, 200 घ्या. कारण की तुमचे जेवढे बँके असतील, बँक आता तुमच्या जेवढ्या बँक्स आहेत तेवढे तुम्हाला क्लास लागतील इथे या प्रॉब्लेमच्या सोल्युशन साठी. एटीएम मशीनच्या स्वॅपिंग साठी तुम्हाला जेवढ्या बँकेज आहेत तेवढे तुम्हाला क्लासेस लागणार आहेत. मग तुम्ही येतं जर का 100 बँक आहेत तर 100 जर क्लासेस घेतले तरी काही फरक पडणार नाही. कारण की तुमच्या मेथडचं नाव जर चेंज झालं तर तुम्हाला फक्त एकाच मेथड मध्ये इथेच फक्त चेंज करायचं आहे. बाकी ऑटोमॅटिकली सगळीकडे चेंज होऊन जाईल तो. अंडरस्टूड सर. थोडस असं हार्ड वगैरे वाटतंय का, की समजायला थोडस डिफिकल्ट आहे कुणाला? नाही, उलट हे आधीच्या एन्कॅप्सुलेशन पेक्षा वगैरे सोपंच वाटतंय. ओके ओके ग्रेट. सर एकदा ते ओव्हरलोडिंग वाले क्लास दाखवा ना. इंटेलिजे मध्ये का आयजे मध्ये बघा हा वाला. हा पॅरेंट आहे माझा, दिसत आहे ना? आयजे दिसत आहे ना की नाही? हा पण तो बँक वाला क्लास आहे. हा 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 वाला बघा. हा ICICI बँक एक्सटेंड केला आणि मेथड सेम मेथड घेतली. सर ओव्हर रायडिंग मध्ये क्लास. सॉरी, ओव्हरलोडिंग वाला दाखवायचं की ओव्हर रायडिंग वाला ओव्हर दाखवायचं? रायडिंग एक्झाम्पल क्लास आहे ना, ते ओपन करा. हा 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 घ्या. ओके ओके. ते थोडं जवळ जवळ घ्या जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन. सर मला हॅज अ रिलेशनशिप मध्ये ऍग्रीगेशन बद्दल विचारायचं आहे. हा विचारा ना. सर म्हणजे लास्ट टाइम तुम्ही शिकवलं तसं त्यात ट्राय केलं, पण सपोज म्हणजे स्टुडंट, आपण तिथे स्टुडंट आणि युनिव्हर्सिटीचा डेटा घेतलेला. तर हम्म. मग स्टुडंट मध्ये जर तो डेटा असेल, तो नल म्हणजे काही डेटा न घेता तसं डिस्प्ले केलं, मग जर असेल तर नक्की कुठे मेन्शन करायचं? ओके, जर असेल सेट कसं करायचंय ते? सेटर मेथडने सेटर मेथड घ्यावी लागेल तुम्हाला हो, त्याच्यासाठी. गेटर सेटर मेथड घेतली, पण हा. म्हणजे सेटर मेथड मध्ये तो डेटा फीड करताना तिथे ऑब्जेक्ट कॉल करावा लागेल ना. हो 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 एक हो बरोबर. Correct. एक मिनिट मी करून दाखवतो, नो वरीज. करून दाखवतो. आपल्याकडे आहे ना तो एक्झाम्पल इथेच रिलेशनशिप मध्ये, असोसिएशन मध्ये, ऍग्रीगेशन मध्ये. हा वाला एक्झाम्पल ना इथे हो आपण सर. जेव्हा. हा, तर याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की आता सध्या तरी मी याला कंपोजिशन मध्ये केलेलं आहे. मी याला जर का इथून काढलं म्हणजे ठीक आहे, आणि याचा सेटर गेटर मेथड बनवून घेतो स्टुडंट जो आहे ना त्याचा, जेणेकरून आपल्याला तो दाखवता येईल. आता तो ऑप्शनल झाला.
आता मी इथे युनिव्हर्सिटी 1 मध्ये जर असेल तर सेट स्टुडंट करून हा जो स्टुडंटचा ऑब्जेक्ट आहे असा सेट करणार जर असेल हा सेट केला. ओके. सर मग आता प्रिंट केल्यावर स्टुडंटचा डेटा सुद्धा प्रिंट होणार ना? हो व्हायला पाहिजे. येस. दिसत आहे टू स्ट्रिंग मेथड आपण घेतली नाहीये ना त्याच्यामध्ये, म्हणून तो डेटा दाखवत नाही. आपण टू स्ट्रिंग हा. मेथड घेऊया पण तो दाखवेल डेटा. आपण घेऊया त्याला. तर अगोदर जो स्टुडंट आहे स्टुडंट मध्येच आपण टू स्ट्रिंग घेतली नाहीये, तर आपण याच्यामध्ये पण टू स्ट्रिंग मेथड घेऊन घेऊया एकदा, म्हणजे सर्व डेटा आपल्याला दिसायला लागेल. आणि युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा आपण टू स्ट्रिंग मेथड घेऊया, म्हणजे सर्व डेटा त्याचाही दिसेल. आता एक्झिक्यूट करूया. दिसत आहे युनिव्हर्सिटीचा डेटा आणि स्टुडंटचाही डेटा. हा युनिव्हर्सिटीचा डेटा हो. आहे तुमचा आणि हा. सर ओके, बस एवढाच डाऊट होता की हो एवढाच डाऊट होता सर. ओके. अजून कुणाचा काही इतर याच्यामध्ये डाऊट आहे? नाही, ठीक आहे. आणि आपली जी काही एक नवीन बॅच चालू होणार आहे तुमच्या नंतरची जी आहे, तुमची 08 ही बॅच आहे, दुसरी 09 ही बॅच आहे, सुरू होणार आहे नवीन पासून. तर ज्यांना काही कन्सेप्ट कळाल्या नसतील, त्यांना परत करायचं असेल तर तुम्ही त्या बॅच मध्ये सुरुवातीपासूनही कंटिन्यू करू शकता. सेम फीज मध्ये, एक्स्ट्रा काही फीज नसते. जर तुम्हाला असं वाटलं की काही मिस झालेलं आहे माझ्याच्याने आणि मला पर्टिक्युलर चॅप्टर करायचे, त्याच्यामध्ये कनेक्ट करू शकता. आणि तुमचे काही फ्रेंड्स वगैरे जर असतील तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता. डेमो सेशन जे आहेत म्हणजे सुरुवातीचे काही लेक्चर 1 वीक 13 तारखेपासून ते नेक्स्ट सॅटर्डे पूर्ण आठवडा डेमो फ्री आहे. ज्यांना आवडलं ते जॉईन करू शकता. तर असे जे स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही डिटेल्स फॉरवर्ड करू शकता, जे मी पोस्टर्स तुम्हाला पाठवलेले आहेत ते. आणि तुम्ही सुद्धा रिपीट करू शकता, असं नाही की तुम्ही रिपीट नाही करू शकत जर वाटत असेल तर. वैष्णवी, जे काही क्लासेस मिस झाले असतील आणि असं वाटत असेल की नाही मला बेसिक अजून रिपीट करायचं आहे, तर फ्रेश जी आहे ती सॅटर्डे पासून बॅच चालू होते, त्याच्यामध्येही कव्हर करू शकतो आपण आणि तिथे पण एक्स्ट्राचं करू शकतो. ठीक आहे. हो सर चालेल. चालेल. तर आपला हा पॉलिमॉर्फिझमचा जो आहे तो झालेला आहे.